तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे हे 3 प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात असतात. दत्तगुरूंनी दिली अद्भुत उत्तरं. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. श्री दत्त महाराजांच्या चरणांशी लीन होऊन आपण आज एका वेगळ्या विषयावर चिंतन करणार आहोत. देवाकडे करा या 3 तक्रारी आणि त्यांचे हे 3 रिझल्ट तुम्हाला मिळतील. पहिली तक्रार, महाराज माझे मन माझ्या ताब्यात नाही. मला स्थिर बुद्धी किंवा चित्ताची एकाग्रता का मिळत नाही? प्रत्येक साधक आणि सामान्य माणूस नेहमीच या प्रश्नाने त्रस्त असतो. मन हे चंचल आहे. ते एका क्षणात भूतकाळात रमते तर दुसऱ्या क्षणी भविष्याची चिंता करते. वर्तमान काळात आनंदाने आणि पूर्णत्वाने जगणं त्याला जमत नाही. जीवनातील यश, समाधान आणि शांतीचा अनुभव घेण्यासाठी स्थिर आणि शांत चित्त आवश्यक आहे. पण मन सतत भटकत राहतं. ही आपली देवाकडे केलेली पहिली आणि सर्वात महत्त्वाची तक्रार आहे. ही तक्रार म्हणजे आपण आपल्या आंतरिक अस्थिरतेची आणि दुर्बलतेची प्रांजल कबुली देतो आहोत. या तक्रारीचा रिझल्ट म्हणजे परिणाम, चित्ताची स्थिरता आणि आत्मओळख. आपण जेव्हा दत्तप्रभूंच्या चरणी ही तक्रार ठेवतो तेव्हा आपण नकळतपणे मनोनिग्रहाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवतो. अनुसूयेचा सूत असलेल्या दत्त महाराजांना आपण सांगतो की हे गुरुवर्या, माझ्या मनाला शांत करण्याची शक्ती माझ्यात नाही, म्हणून तुम्हीच त्याला स्थिर करा. या प्रांजल कबुलीमुळे दत्तकृपा आपल्यावर स्थिरता आणि विवेक म्हणून बरसते. दत्तभक्तीत सांगितलेले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण किंवा गुरुचरित्राचे वाचन हे भटकणाऱ्या मनाला एकमेव लक्ष्याकडे म्हणजे ईश्वराकडे वळवण्याचे काम करते. रिझल्ट 1, आपले मन हळूहळू विषय वासनांपासून आणि अनावश्यक विचारांच्या गोंधळापासून मुक्त होऊ लागते. आपल्याला जीवनात काय महत्त्वाचे आहे आणि कशाकडे दुर्लक्ष करायचे याचे स्पष्ट ज्ञान म्हणजे विवेक प्राप्त होते. मन ताब्यात आले की आपोआप हातून सत्कर्म घडते आणि जीवनात समाधान येते. ही तक्रार आत्मओळखीचा दरवाजा उघडते. दुसरी तक्रार, देवा माझ्या प्रश्नांना यश का येत नाही? मी खूप कष्ट करतो पण मला फळ का मिळत नाही? जगातील प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी या कर्तृत्वाच्या संकटाचा सामना करावा लागतो. आपण पूर्ण प्रामाणिकपणे कठोर परिश्रम करतो पण अपेक्षित फळ मिळत नाही. अपयश, निराशा किंवा नशिबाची साथ नसणे यामुळे माणूस खचून जातो. ही दुसरी तक्रार म्हणजे आपला अविश्वास आणि अपेक्षेच्या बंधनाची कबुली आहे. ही तक्रार परमेश्वराच्या न्यायव्यवस्थेवर अविश्वास व्यक्त करत नाही तर आपल्या प्रयत्नाच्या प्रामाणिकपणावर आणि हेतूवर शंका व्यक्त करते. या तक्रारीचा रिझल्ट म्हणजे परिणाम, निष्काम कर्मयोग आणि कर्मबंधनातून मुक्ती. जेव्हा दत्तभक्त ही तक्रार महाराजांसमोर ठेवतो तेव्हा श्री दत्तप्रभू त्याला निष्काम कर्मयोग शिकवतात. दत्त महाराजांचे स्वरूप हे गुरुतत्वाचे प्रतीक आहे जे आपल्याला अनाग्रही होण्याचा मार्ग दाखवते. आपण देवाला सांगतो की मला फक्त फळाची अपेक्षा आहे आणि त्यामुळे मी दुःखी आहे. आता तुम्हीच माझ्याकडून योग्य आणि शुद्ध कर्म करून घ्या आणि त्या कर्माचे फळ तुमच्या हाती ठेवा. या क्षणापासून साधक फळाच्या चिंतेतून मुक्त होतो आणि केवळ कर्माच्या शुद्धतेवर लक्ष केंद्रित करतो. रिझल्ट 2, भक्ताच्या मनात अपेक्षा आणि ममतेचा भार कमी होतो. तो केवळ कर्तव्य म्हणून आणि दत्त महाराजांना समर्पित म्हणून काम करू लागतो. या अनासक्तीमुळे कामाचा ताण नाहीसा होतो आणि तो अधिक उत्कृष्ट आणि प्रभावी कर्म करतो. फळाची चिंता न करता
केलेले कर्म नेहमीच उत्कृष्ट फळ देते. सर्वात मोठा रिझल्ट म्हणजे माणूस मी करणारा या अहंकारापासून मुक्त होतो आणि मी निमित्त मात्र या भावनेत स्थिर होतो. हेच कर्मबंधनातून मुक्तीचे पहिले पाऊल आहे. तिसरी तक्रार, सगळं काही मिळालं तरी जीवनात खरी शांती आणि आनंद का नाही? ही अपूर्णता कशाची आहे? ही तिसरी आणि सर्वात गहन तक्रार आहे, जी जीवनाच्या परम सत्याशी जोडलेली आहे. एखाद्या व्यक्तीला धन, पद, प्रतिष्ठा, उत्तम कुटुंब आणि आरोग्य असे सगळे मिळाले तरीही त्याच्या मनात एक अस्पष्ट अपूर्णता किंवा रिक्तपणा जाणवतो. हा आनंद क्षणिक असतो आणि शाश्वत शांतीचा अनुभव होत नाही. ही तक्रार म्हणजे भौतिक सुखाच्या मर्यादेची आणि आत्मिक गरजेची कबुली आहे. ही तक्रार सांगते की देवा, तूच या जीवनाचा मूळ आधार आहेस, पण मी तुला विसरलो आहे आणि त्यामुळेच हा रिक्तपणा किंवा खालीपण मला जाणवत आहे. या तक्रारीचा रिझल्ट म्हणजे परिणाम, आत्मअनुभूती आणि परमानंद. श्री दत्तप्रभू हे त्रिमूर्तीचे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सद्गुरु तत्वाचे रूप आहेत. शांती आणि आनंद का नाही या तक्रारीमुळे साधक आंतरिक शोधाकडे वळतो. श्री गुरुचरित्रात आणि दत्तभक्तीत गुरु शिष्याचे नाते याच अपूर्णतेतून सुरू होते. जेव्हा शिष्य या अपूर्णतेची कबुली देतो तेव्हा गुरु त्याला मी कोण आहे या प्रश्नाकडे वळवतात. रिझल्ट 3, भक्ताला जाणीव होते की त्याला खरे सुख बाहेरच्या वस्तूमध्ये नाही तर त्याच्या आत दडलेल्या आत्म्यात आहे. दत्त महाराजांची कृपा त्याला संसारातील क्षणभंगुरता आणि ईश्वराच्या शाश्वत अस्तित्वाची जाणीव करून देते. ही तक्रार वैराग्य आणि भक्ती या 2 महत्त्वाच्या मार्गावर भक्ताला घेऊन जाते. अंतिम रिझल्ट म्हणजे तो भक्तीच्या मार्गाने आत्मअनुभूती प्राप्त करतो. बाह्य सुखदुःखाच्या पलीकडील शाश्वत शांती म्हणजे परमानंद त्याला प्राप्त होते. श्री दत्तप्रभूंच्या कृपेने ही अपूर्णतेची भावना नष्ट होऊन साधक पूर्णत्वाच्या अनुभवात स्थिर होतो. निष्कर्ष आणि नवीन दृष्टिकोन. दत्तभक्ती आपल्याला शिकवते की देवासमोर केलेले हे गाराणे किंवा तक्रारी खऱ्या अर्थाने तक्रारी नसून त्या आंतरिक परिवर्तनाची सुरुवात आहे. आपण जेव्हा आपल्या दुर्बलता आणि अज्ञानाची प्रांजल कबुली देतो तेव्हाच दत्तकृपेचा प्रवास आपल्या जीवनात सुरू होतो. आपले जीवन दत्तप्रभूंच्या चरणाशी समर्पित करा. तक्रारी करा, पण त्या तक्रारी उद्देशपूर्ण असाव्यात, आपल्या आंतरिक प्रगतीसाठी. या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक भक्तावर श्री दत्तप्रभूंची कृपादृष्टी अखंड राहो हीच प्रार्थना. तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना. हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा. सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.